गेल्या 14 महिन्यात 7 IPS अधिकाऱ्यांनी राजीनामे दिलेले आहेत. पोलीस दलात 500हून अधिक पदे अद्यापही रिक्त आहेत. वाढत्या राजीनाम्यामुळे प्रशासनात चिंतेचं वातावरण निर्माण झालेलं आहे. IPS अधिकाऱ्यांच्या राजीनाम्याच्या मालिकेमुळे इंडियन पोलीस दल सध्या चर्चेत आले. गेल्या 14 महिन्यात 7 IPS अधिकाऱ्यांनी राजीनामा दिला आहे. एकीकडे पोलीस दलात 500हून अधिक पदे रिक्त असताना राजीनाम्याचे मात्र सुरूच आहेत. या राजीनाम्यामुळे प्रशासनात खळबळ उडालेली आहे. दरम्यान 7वा राजीनामा ओडिशा केरळचे IPS अधिकारी जगमोहन मीना यांचा आहे. भुवनेश्वरमध्ये DSP म्हणून कार्यरत असलेल्या 37 वर्षीय अधिकाऱ्याने आपला राजीनामा दिलेला आहे. गेल्या 14 महिन्यात राजीनामा देणारे जगमोहन हे 7वे IPS अधिकारी आहेत. फेब्रुवारी 2026 मध्ये विचारण्यात आलेल्या एका प्रश्नाला उत्तर देताना केंद्रीय राज्यमंत्री पंतप्रधान कार्यालयाचे अधिकारी जितेंद्र सिंह यांनी लोकसभेच्या पोलीस दलातील रिक्त जागेची माहिती दिली होती. IPS संवर्गातील 500 पदे रिक्त होती. याच वर्षी केंद्रीय गृहमंत्रालयाच्या एका अहवालानुसार IPS पदे अधिकाऱ्यांच्या कमतरतेमुळे IB आणि CBI यामधील 50%हून अधिक पदे रिक्त असल्याचे मंत्री जितेंद्र सिंह यांनी सांगितलं होतं. त्यात अधिकाऱ्यांचे तसे राजीनामे पडत आहेत. यामुळे पोलीस प्रशासनात चिंतेचं वातावरण निर्माण झालेलं आहे. विशेष म्हणजे राजीनामा दिलेल्या अधिकाऱ्यापैकी 6 अधिकारी 40 वर्षाखालील आहेत. गेल्या 14 महिन्यात राजीनामा दिलेल्या अधिकाऱ्यापैकी 6 जण 40 वर्षाखालील वयाचे आहेत. जगमोहन मीना 37 वर्षाचे आहेत. त्याचप्रमाणे काम्य मिश्रा 32 वर्षाचे आहेत. सिद्धार्थ कौशल्य राजीनामा दिला यांनी 35 वर्षाचे होते आणि लोकेश्वर सिंह हे 38 वर्षाचे होते. राजीनामा देताना रचिता जुयाल 35 वर्षाच्या होत्या. अभिषेक तिवारी वयाचे 33 वर्षाच्या वर्षी राजीनामा दिला आहे आणि फक्त नुरुल होदा यांनी 40व्या वर्षी राजीनामा दिलेला आहे.